मंगळवारी संध्याकाळी जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला ॲक्सिडेंट झाला टँकरचा आणि त्यामुळे जी ट्रॅफिक जाम 32 ते 33 तास त्या रस्त्याला होती, त्यासंबंधी आपण थोडी अधिक माहिती आज घेणार आहोत. एवढा वेळ टँकर हलवण्यासाठी का लागला? तर तो जो टँकर होता तो प्रोपिलिन गॅसने भरलेला होता. तसेच त्या टँकरला किंवा असे टँकर ज्याला आपण हॅझार्डस केमिकल म्हणतो, याची वाहतूक करत असताना जर ॲक्सिडेंट झाला तर त्या टँकरमधील जो केमिकल असेल किंवा गॅस असेल तो ज्वलनशील किंवा विषारी असतो. अशावेळी ते जे मटेरियल हँडलिंग किंवा तो गॅस किंवा लिक्विड एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यासाठी स्पेशलाइज टीम लागते किंवा टेक्निशियन्स लागतात. ह्या केसमध्ये जो प्रोपिलिन गॅस होता तो शिफ्ट करण्यासाठी जे टेक्निशियन लागणार होते ते दुसऱ्या दिवशी सकाळी आले. त्यामुळे जवळपास 10 ते 12 तास वेळ हा टेक्निकल टीम वेट करण्यामध्ये गेला. ज्यावेळी ते आले त्यांनी ऑपरेशन सुरू केले. त्या टँकरला 3 वॉल्व होते. त्यातल्या एक वॉल्व डॅमेज झाला होता. 3 ठिकाणाहून लिकेज होत होतं. टेक्निकल टीमने 2 लिकेज क्लोज केले, परंतु जो वॉल्व बेंड झाला असल्यामुळे तिसरा वॉल्व क्लोज करण्यात ते अपयशी ठरले व त्यांनी नंतर मग त्या वॉल्वमधून लिक्विड गॅस हा दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्याचा प्लॅन केला व ह्या ट्रान्सफर व शिफ्टिंगसाठी भरपूर वेळ गेला. म्हणून प्रशासनाने कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून दोघं साईडची ट्रॅफिक यावेळी बंद ठेवली होती. दुर्दैवाने ह्या सगळ्या शिफ्टिंगचा जो टेक्निकल टीमने जो प्रयत्न केला त्यासाठी बराच वेळ लागला. म्हणूनच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जाम हा सर्वात जास्त आधुनिक काळातला भारतातील रस्त्यावर सर्वात जास्त वेळ चालू असलेला ट्रॅफिक जाम आपल्याला बघायला मिळाला. दुर्दैवाने प्रशासनाकडे टेक्निकल टीम अशा केमिकलच्या अपघातात हाताळण्यासाठी नव्हती हे या अपघातावरून सिद्ध झालं आहे. तर यापुढे महाराष्ट्र शासनाला किंवा NDRF टीमला असे टेक्निकल पर्सन्स आपल्याजवळ ठेवावे लागतील जे अशा ॲक्सिडेंटच्या वेळी प्रशासनाच्या मदतीला येतील व हा जो जास्त वेळ लागला तो वेळ पुढील काळात लागणार नाही अशी आपण अपेक्षा करूया. थँक्यू.